नमस्कार. खरं तर आजचा हा व्हिडिओ बनवतोय ना, तो आहे मॅथ्सला तुम्हाला कसं टॅकल करायचं आहे. आता गेल्या 3 दिवसांच्या ज्या शिफ्ट होत्या म्हणजे 2, 3 आणि 4 मेच्या त्या शिफ्टवरून तुम्हाला एक गोष्ट ऑब्झर्व्ह केली असेलच की मॅथमॅटिक्सची लेवल खूप वाढलेली आहे. जेई मेन्स लेवलचे क्वेश्चन जास्त म्हणजे जास्त शिफ्ट्समध्ये येत आहेत. मग विद्यार्थ्यांचा जो टोटल स्कोअर असतो तो मॅथ्समुळे एकतर बूस्ट होत असतो. मग तुमचा स्कोअर यावर्षी देखील मॅथ्समुळे कमी येणार आहे का, या प्रश्नाचं उत्तर तर या व्हिडिओमध्ये मिळणारच आहे. मग या उरलेल्या वेळेमध्ये तुम्हाला मॅथ्सचं कसं प्रिपरेशन करायचं एक बेस्ट स्ट्रॅटेजी रोडमॅप मी तुम्हाला देणार आहे आणि गॅरंटीड सांगतो हा जो रोडमॅप आहे तो नक्की फॉलो करा. कारण मॅथ्समध्ये जर तुम्हाला डिफिकल्टी येत असेल एक्झाममध्ये तर ती डिफिकल्टी टॅकल करण्यासाठी तुम्ही आधीपासून वेल प्रिपेअर्ड राहावं याची काळजी आजच्या या व्हिडिओमध्ये घेतली आहे. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे तो एंडिंगपर्यंत नक्की बघा. चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता तुम्ही मागच्या 3 दिवसांच्या शिफ्टचं ॲनालिसिस बघितलं तर ओव्हरऑल मी सांगतो की गेल्या 3 दिवसामध्ये जेवढ्या शिफ्ट झाल्या होत्या ती 6 शिफ्टपैकी 3 शिफ्टमध्ये मॅथमॅटिक्स मॉडरेट लेवलचं विचारलं होतं, मॉडरेट टू लेंथी म्हणू शकता, आणि 3 शिफ्टमध्ये टफ टू लेंथी मॅथमॅटिक्स विचारलं होतं. विद्यार्थी बोलत होते की केमिस्ट्री खूप इझी गेलं, सगळे क्वेश्चन्स डायरेक्टली टेक्स्टबुकमधून विचारले होते. फिजिक्स पण मॉडरेट गेलं, फिजिक्समध्ये अप्रॉक्सिमेटली 25-30 प्लस आरामात क्वेश्चन्स सॉल्व्ह होते. पण तो प्रॉब्लेम येत होता मॅथमॅटिक्समध्ये असे काही क्वेश्चन्स विद्यार्थ्यांनी सांगितले की जे क्वेश्चन्स त्यांनी पहिल्यांदा म्हणजे 2023चे इतके PYQs किंवा इतके MCQ प्रॅक्टिस करून सुद्धा ते क्वेश्चन्स त्यांना वाटले की पहिल्यांदाच आपण हे सुरुवातीला बघतोय किंवा ती कन्सेप्ट आहे ते पहिल्यांदाच करतोय. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात एक भीती आहे. जे विद्यार्थी 9 ते 17 मेच्या दरम्यान शिफ्ट एक्झाम देणार आहेत त्या विद्यार्थ्यांना एक भीती वाटते की आपल्या शिफ्टमध्ये सुद्धा मॅथमॅटिक्स जर डिफिकल्ट आहे जी 100% पॉसिबिलिटी आहे की ती डिफिकल्टी येऊ शकतं, तर त्यासाठी काय केलं पाहिजे तेही आजच्या व्हिडिओमध्ये सांगतोय. खरं तर एक मला अजूनही आठवतंय विद्यार्थी, मला वाटतं 3 मेची सेकंड शिफ्ट होती. ते एक विद्यार्थी आमचा मॉकटेस्टचा सेरीजचा तो विद्यार्थी, त्याचा मॉकटेस्टमधला स्कोर म्हणजे प्रत्येक मॉकटेस्टमध्ये 140 प्लसच त्या विद्यार्थ्याचा स्कोर असायचा. ज्यावेळी त्याची शिफ्ट एक्झाम झाली होती, शिफ्टमध्ये एक्झाम झाली, 3 मेची सेकंड शिफ्ट एक्झाम होती, विद्यार्थ्याचा कॉल आला की त्याचा तो इतका डिप्रेस होता कारण का त्याचं म्हणणं होतं की माझा प्रत्येक मॉकटेस्टमध्ये 140 प्लस स्कोर होता. यावेळी माझे त्याचं जे क्वेश्चन्स असतील ते मॅथ्सचे त्याला अटेम्प्ट करता व्यवस्थित आले नाही आहेत. तो बोलत होता की 115 किंवा 120च्या अराउंड त्याचा स्कोर येऊ शकतो. याचं कारण काय, खरं तरी विद्यार्थ्यांचा स्कोर कमी येऊ शकतो, परंतु एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे यावर्षी देखील तुमचं कमी मार्क्सवर चांगलं पर्सेंटाईल येऊ शकतं. 100% आहे. त्यामुळे एक सांगतो की तुमचे जरी मार्क्स जरी कमी येत असतील तरी काळजी करू नका, यावर्षी कमी मार्क्सवर सुद्धा चांगलं पर्सेंटाईल गेल्या वर्षीसारखं येऊ शकतं. आता येतो या मॅथमॅटिक्सला तुम्हाला कसं टॅकल करायचं. एक सगळ्यात पहिली आणि इम्पॉर्टंट स्टेप आहे, जे चॅप्टर्समधून इझी टू मॉडरेट क्वेश्चन्स विचारत आहेत त्यांना तुम्हाला या पुढच्या उरलेल्या वेळेमध्ये टॅकल करायचं आहे. आता असे जे तुम्ही 6 शिफ्ट जर ॲनालाइज केलात ते ज्या शिफ्ट म्हणजे असे कोणते चॅप्टर्स आहेत ज्याच्यामधून इझी क्वेश्चन्स विचारले आहेत ते सांगतो. एक आहे लॉजिकमध्ये काही शिफ्टमध्ये मात्र ट्रिकी क्वेश्चन जे टाईम कन्झ्युमिंग होते ना ते विचारले होते, त्यामुळे तुम्ही वेल प्रॅक्टिस तुमची झाली पाहिजे. मॅथमॅटिकल लॉजिक आहे. दुसरा आहे मॅट्रायसिसमधून सरळ त्यांनी इझी क्वेश्चन्स मोस्टली विचारले होते. 2x2 मॅट्रिक्स दिला होता, इनवर्स फाइंड करा. त्यानंतर आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सचे दोन अप्रॉक्सिमेटली 2 ते 3 क्वेश्चन्स होते, ते इझी टू मॉडरेट लेवलचेच होते आणि काही क्वेश्चन्स होते ते मात्र काही शिफ्टमध्ये डिफिकल्ट विचारले होते ज्याच्यासाठी टाईम जास्त कन्झ्युम होत होता. त्यानंतर पुढचा चॅप्टर आहे डिफरन्शिएशन आहे, त्यानंतर ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ज आहे, त्यानंतर प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आहे, त्यानंतर बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन आहे आणि शेवटी येतो कॅल्क्युलसचा पार्ट. कॅल्क्युलसमध्ये मोस्टली विद्यार्थी बोलत होते की इंटिग्रेशनचे जे क्वेश्चन्स आहेत ते 2023चे PYQs मधून जास्तीत जास्त विचार होते. 1-2 क्वेश्चन्स असे होते जे खूप डिफिकल्ट होते, जे नवीन किंवा जेई मेन्स लेवलचे क्वेश्चन्स होते. त्यामुळे हे जे चॅप्टर्स आता मी सांगितलेत हे तुम्हाला परफेक्टली करायचं आहे. आणखीन एक चॅप्टर राहिला तो म्हणजे लिनियर प्रोग्रामिंग. हे जे चॅप्टर्स आहेत ना हे तुम्हाला परफेक्टली करायचे आहेत, कारण का या चॅप्टरमधून इझी टू मॉडरेट क्वेश्चन्स येत आहेत. आपलं टार्गेट काय असलं पाहिजे, आपल्याकडे 50 मॅथमॅटिक्सचे क्वेश्चन्स आहेत ना, 50 पैकी ॲटलिस्ट 30 क्वेश्चन्स असे असले पाहिजेत जे मी परफेक्टली सॉल्व्ह करणार आहे, म्हणजे त्याच्यामध्ये मला चुकाच करायच्या नाही आहेत. मग 30 × 60 मार्क्स तरी मी कन्फर्म स्कोर करू शकतो. आणि उरलेले जे 20 क्वेश्चन्स आहेत ज्याच्याबद्दल तुम्हाला काहीच माहिती नाही किंवा ज्यामध्ये तुम्हाला तुक्काच मारायचे आहे त्याच्यामध्ये अप्रॉक्सिमेटली 4 ते 5 जरी क्वेश्चन तुमचे बरोबर आले तरी तुमचा स्कोर 60 प्लस तुम्ही स्कोर करू शकता. हे आपलं टार्गेट असलं पाहिजे. त्यामुळे काही क्वेश्चन जर डिफिकल्ट येत आहेत त्याचा इफेक्ट आपले जे क्वेश्चन्स परफेक्टली येत आहेत त्याच्यावरती आपण पडू द्यायचं नाही ना, ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे. स्टेप नंबर 2 म्हणजे काय, शक्य तितक्या तुम्ही मॉक टेस्ट द्या उरलेल्या या वेळेमध्ये. मॉक टेस्ट म्हणजे तुमची जी क्वेश्चन प्रॅक्टिस आहे ती होणं खूप गरजेचं आहे. विद्यार्थ्यांनी बोलत असतात
की ते म्हणतात की 2023चे PYQs केले, 2022चे केले, तरीसुद्धा मॅथमॅटिक्सचा पेपर डिफिकल्ट का गेला? एक कारण आहे विद्यार्थ्यांचे क्वेश्चन प्रॅक्टिस. कारण का आपण ज्यावेळी मॉक टेस्ट देतो ना, त्यावेळी सगळ्या प्रकारचे व्हेरिएबल क्वेश्चन्स आपण टॅकल करत असतो. 2023चे PYQ सॉल्व्ह करतोय त्या आपण चॅप्टरपुरता विचार करत असतो. त्यामुळे एक्झाममध्ये आपल्याला होतं असं की सगळ्या चॅप्टर्सला एकत्रित विचार करावा लागतो. याचा इफेक्ट त्यांच्या शिफ्टवरती पडला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना एक सांगायचं आहे, ज्या विद्यार्थ्यांची 9 ते 17 मेच्या दरम्यान एक्झाम असणार आहे त्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त मॉक टेस्ट द्या. कारण का मॉक टेस्टमधून तुम्हाला क्वेश्चन्स 3 तासामध्ये कसे अटेम्प्ट करायचे आहेत, मॅथमॅटिक्सचे 90 मिनिटामध्ये 50 क्वेश्चन्स आहेत त्यांना कसं टॅकल करायचं आहे, डिफिकल्ट क्वेश्चन आला तर त्याला कसं टॅकल करायचं हे सगळं तुम्हाला मॉक टेस्टच्या सरावामुळे होणार आहे. त्यामुळे मॉक टेस्ट तुम्ही नक्की द्या. ज्या विद्यार्थ्यांना अजून देखील मॉक टेस्टमध्ये एनरोल करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय, नक्की जॉईन व्हा. बेस्ट कंटेंट मॉक टेस्ट विथ पर्सनल मेंटरशिप आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. त्यामुळे मॉक टेस्टची डिफिकल्टी लेवल आहे जी 2023च्या PYQ सुद्धा इन्क्लूड केलेत, जेणेकरून तुमची जी प्रॅक्टिस आहे मॅथमॅटिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री तिन्ही सब्जेक्टची डिफिकल्टी लेवल तुम्हाला CET पॅरलल तुम्हाला मिळेल. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना मॉक टेस्टमध्ये एनरोल करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या लिंक जी दिलेली आहे त्याच्यावरती नक्की एनरोल करा. आता थर्ड आणि इम्पॉर्टंट स्टेप काय असणार आहे ती आहे तुमचे डिफिकल्ट चॅप्टर्स. आता डिफिकल्ट चॅप्टर्स म्हणजे ज्या चॅप्टर्समधून डिफिकल्ट MCQs विचारतात असे कोणते चॅप्टर्स आहेत? आता गेल्या 6 शिफ्टला ॲनालाइज केल्यावर मला 2-3 चॅप्टर्स असे भेटले, वेक्टर्स, त्यानंतर लाईन अँड प्लेन आणि मोस्टली डिफरन्शियल इक्वेशन. हे जे काही चॅप्टर्स आहेत ना याच्यामधून थोडे कॉम्प्लिकेटेड आणि ट्रिकी क्वेश्चन्स विचारतात. मोस्टली वेक्टर या चॅप्टरमधून जे क्वेश्चन्स विचारतात जे जास्त टाईम कन्झ्युमिंग आहेत असं विद्यार्थ्यांचं बोलणं होतं. मग या चॅप्टरला तुम्हाला कसं टॅकल करायचं आहे? जर तुमचा अप्रॉक्सिमेटली म्हणजे 12चा सिलेबस बऱ्यापैकी कव्हर झाला आहे, रिव्हिजन कव्हर झालेलं आहे, तर इतकंच करा. या चॅप्टरचे JEE मेन्स 2024चे PYQs एकदा तुम्ही जर सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला तर खूप बेटर होईल. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं टार्गेट आहे की मला मॅथ्समध्ये 80+ स्कोर करायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी सांगतोय JEE मेन्स 2024 या चॅप्टरचे PYQs आहेत, वेक्टर्स असू देत वगैरे, या चॅप्टरचे PYQs एकदा तुम्ही बघून घ्या जेणेकरून तुम्हाला खूप हेल्पफुल होईल. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आणि आता शेवटची स्टेप म्हणजे काय, मॅथ्समध्ये यासाठी उरलेल्या वेळेमध्ये इतकंच करा, शक्य तेवढी MCQ प्रॅक्टिस आणि MCQचं रिव्हिजन करा. 2023चे PYQ जेवढे सॉल्व्ह केलेत ना ते सगळ्या विद्यार्थ्यांचे परफेक्टली रिवाईज आणि सॉल्व्ह झालेच पाहिजेत. ही असणारी शेवटची स्टेप. आय होप आजच्या ज्या स्टेप्स होत्या त्या तुम्हाला आवडल्या असतील आणि आजच्या ज्या स्टेप्स सांगतोय नक्की इम्प्लिमेंट म्हणजे करायला स्टार्ट करा. हाय वेटेज टॉपिक्स जास्तीत जास्त शक्य तितक्या मॉक टेस्ट सोबत मॅथमॅटिक्सला प्रॉपरली अनालाइज करायचं, वीक टॉपिक्सला फाइंड करायचं, वेळ कुठं जातोय ते याच्यावरती वर्क करायचं, एक बेस्ट पेपर अटेम्प्टिंग स्ट्रॅटेजी ठरवायची आणि सगळ्यात इम्पॉर्टंट डिफिकल्ट चॅप्टर जे वेक्टर्स सारखे आहेत त्यांच्यासाठी JEE मेन्स 2024चे PYQs रेफर करायचे आणि सगळ्यात शेवटची स्टेप रिव्हिजन फॉलो करा. खरं तर आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर तुम्हाला कोणत्याही नवीन टॉपिकवरती देखील व्हिडिओ हवा असेल ते देखील मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.